दादा मला सांगा, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहेत. यामध्ये वेगवेगळे मुद्दे सध्या चर्चेत येतात आहे. मराठी, अमराठी, हिंदुत्व, विकास. कसं आपण या सगळ्या मुद्द्याकडे बघता? सध्या मध्यंतरी जे हिंदीचं जे विषय आलेला हं. शाळेंमध्ये हिंदी विषय सक्तीचा, हां, तिथपासून हा विषय जरा जोर धरत चालला आहे. हां. त्यामुळे इलेक्शनच्या याच्यावरती बहुतेक आणि बी जे पी विरुद्ध तो मुद्दा पुढे रेटला गेला आहे हां. की मुंबईमध्ये जास्त या महानगरपालिकेमध्ये हं. मराठीचं वर्चस्व आतापर्यंत जास्त दाखवलं गेलं. म्हणजे हं. ज्या आतापर्यंत ज्या निवडणुका झाल्या त्या हं. मराठी माणसांना धरून लढल्या गेल्या हं. आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी पूर्वीच्या म्हणजे आताच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेने त्या बऱ्यापैकी त्यामध्ये हं. विजय मिळवलेला. हं. हं. आणि तोच मुद्दा धरून म्हणजे जो बी जे पीने हिंदीचा सक्तीचा आणलेला तो मुद्दा धरून आता हा तो लोकांसमोर आणला जातो आहे आणि तो विजयी मिळावा हं. यासाठी अधोरेखित केला जातो आहे. बरोबर. म्हणजे हिंदी सक्तीचा जो मुद्दा मागे गाजलेला, त्याचा या निवडणुकांमध्ये फरक दिसेल. हां, याच्यामध्ये जो मराठा माणसांसाठी कळीचा मुद्दा होता. हां. लोकसत्तेमध्ये पण त्यात दाखवलं गेलेलं की जेव्हा सर्वे झाला त्या गोष्टीवरती म्हणजे हं. सरकारने त्याच्यावरती एक समिती नेमलेली. हं. त्यांचा पण अहवाल असा झालेला की सक्ती होऊ नये. हं. हं. त्याचा हा फायदा मिळून सत्तेत येण्याचा बहुतेक पार्टीनी किंवा जे आता पक्ष आहेत, हं. मध्यंतरी फडणवीस साहेबांनी पण भाषण केलं किंवा शिंदे साहेब त्या पण दाखवलेलं की हिंदीची सक्ती केली जाणार नाही. हं. हं. तर हाच मुद्दा लोकांच्या समोर आणला जाऊन त्याच्यामध्ये निवडणुका कशा जिंकता येतील, त्याचा फायदा कसा घेतला म्हणून हा मुद्दा पुढे ढकलला बरोबर. जातो आहे. म्हणजे भाषेचा हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे, की मराठी महापौर होणार, कोण म्हणतं की खान होणार, अशी चर्चा करते, तर कोण म्हणतं हिंदू महापौर होणार. आता कसं झालं, आता तुम्ही एक चांगला विषय विचारलात, विषय काढला आहे प्रश्न. मध्यंतरी कबुतरावरून प्रकरण तापलेलं म्हणजे आपला कबूतरखान्यामध्ये. तर कोण म्हणत होतं की म्हणजे त्या ज्या हे आहेत धर्मगुरू वगैरे त्यांनी बोललेलं की यावेळी निवडणुका होतील की जे कबुतरांना संरक्षण मिळत नाही म्हणजे त्यांचा जो धार्मिक मुद्दा आहे. तर ते लोकं पण बोललेले की ह्यावेळी त्या निवडणुकीला म्हणजे जे ह्या गोष्टीला विरोध करतील त्यांना आम्ही मतं देणार नाही वगैरे. तर तो आपण जो प्रश्न विचारला आहे तो आता ह्याच्या निगडीत म्हणजे काही जणं उभाटामध्ये आता काँग्रेस तर त्याच्यामध्ये मुस्लिमना हे करून त्या पक्षाला टार्गेट करणं किंवा त्या पक्षाची कशी मतं ह्या मुद्द्यावरून कमी केली जातील. त्यामुळे हा पण एक प्रश्न आला आहे की आपण तो मुद्दा म्हणजे खान किंवा दुसरे परप्रांतीय महापौर होतील, तो जरा गरम करून मुद्दा ती मतं डायव्हर्ट करायचा हा एक प्रत्येक पक्षाचा तो एक हे करत आहेत धरून तो एक मुद्दा पुढे धरून तो खेचला जातो आहे पुढे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. वेगवेगळे मुद्दे यामध्ये गाजतात आहे. कुठले मुद्दे तुम्हाला महत्त्वाचे वाटतात आहे या प्रचारातले? प्रचाराचे मुद्दे तर बरेच आहेत राजकारण्यांकडे. पण माझी मुंबईकरांना एकच विनंती आहे की ठाकरेंना निवडून द्या, कारण त्यांची गरज मुंबईत आहे. बाळासाहेबांना आठवा, राज ठाकरेंना आठवा, उद्धव ठाकरेंना आठवा. आज त्यांची पिढी बाळासाहेबांनी खूप काही मुंबईसाठी केलेलं आहे. जरी भारतीय जनता पार्टीने भारताचा विकास, राज्याचा विकास केला असेल, त्यांचं पण काम विसरता कामा नये. पण मुंबईमध्ये ठाकरे असणं खूप गरजेचं आहे. माझी एकच विनंती आहे मुंबईकरांना की त्यांनी ठाकरेंना निवडून द्यावं. मराठी आणि अमराठी असा देखील एक मुद्दा चर्चेला जातो. महापौर कोण होईल? मराठी होईल, हिंदू होईल, असे वेगवेगळे मुद्दे देखील सध्या चर्चेत आहेत. मुंबईमध्ये तर विषयाचे हे खान मराठी होईल की अमराठी होईल, हिंदू होईल की मुसलमान होईल, हे मतभेद खूप आहेत लोकांचे आणि खूप विचारसरणी वेगवेगळी लोकांचे. पण मुंबईमध्ये मराठी महापौर होणं हे खूप गरजेचं आहे आणि तो मराठी महापौर हा ठाकरेंचाच झाला पाहिजे, हीच माझी विनंती आहे लोकांना. काका, मुंबईत कधीपासून राहत आहे? बाय बर्थ. जन्मापासून मुंबईकर येस. आहे. सध्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक चालू आहे. प्रचार सगळा येस. रंगतोय. हां. काय वाटतंय सध्याच्या अतिशय मुंबई? घाणेरडं राजकारण चाललेलं आहे. हां. अतिशय म्हणजे इतकं माझ्या लाईफमध्ये तरी एवढं घाणेरडं राजकारण हे बघितलं नव्हतं मी. हां. ते असं असू नये. हां. ही मुंबई मराठी माणसांनी जी मिळवली 105 हुतात्मे देऊन, हां. त्यात गिरणी कामगारांचा फार मोठा वाटा आहे आणि आज तेच गिरणी कामगार रस्त्यावर
रस्त्यावर आले, त्यांच्या सगळ्या गिरण्या बंद करून टाकल्या. आता कोणी केल्या का या विषयात मी जात नाही, तो फार मोठा विषय आहे. बरोबर. पण ही परिस्थिती झाली याला जबाबदार कोण वाटतं? आम्ही सगळेच हां. आम्ही सगळेच हं. चुकीच्या लोकांना असं निवडून दिल्यानंतर हाच परिणाम होणार. बरोबर. आता कोणाला निवडून दिलं पाहिजे असं वाटतं? नाही, आता काय माणसांचा इतका विश्वास उडालेला आहे ना, कोणी आलं तरी तेच होणार आहे, हां हां. ही अगदी खुणगाट लोकांनी मांडलेली आहे. बरोबर. त्यामुळे लोकांना आता तुमच्या राजकारणात निवडणुकीत कुठलाही इंटरेस्ट नाही, अजिबात इंटरेस्ट नाही. बरोबर. आता हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर दुसरीकडे भाजप आहे, शिंदेची शिवसेना आहे. हां. कसं बघता याकडे? हे कसं आहे की ज्यावेळेला हे बाहेर आले राजसाहेब, त्यावेळेला त्यांनी जो पाऊल टाकलं होतं ना, तर अतिशय चांगलं पाऊल टाकलं होतं. पण शेवटी मोठमोठे अतिरथी या राजकारणात किंवा सगळ्या याच्यामध्ये ते भरडले गेले आहेत. सगळ्यांचंच तसं झालेलं आहे. एकटे काही राजसाहेब नाहीत, बरेचसे नेते मंडळ आहेत, हं. त्यांचं असंच झालेलं आहे. बरं. या राजकारणाच्या ह्याच्यात माझं तुझं माझं करण्याचंच. मुंबईची निवडणूक आली का मराठी अमराठीचा मुद्दा गाजतो. मुंबईत महापौर कोण होणार याच्यावरून देखील वेगवेगळ्या चर्चा घडतात आहे. पण मुंबईत मराठी माणूसच 100% असावा आणि महापौर मराठीच व्हावा, ही प्रत्येक मराठी माणसाची इच्छा आहे. तुम्ही मनातून किती लोकांचा संभ्रम निर्माण केला तरी प्रत्येक मराठी माणूस हा फक्त आणि फक्त बाळासाहेब त्यांच्या हृदयात कोरलेला आहे, तो कोणी काढू शकत नाही. 100%. किती जणांनी सगळं जगाचं राजकारण जरी मुंबईत आणलं तरी ते बदलणार नाही, कारण ते मत मराठी माणसालाच जाणार आहे. आता कोण उभा ते शेवटी डिपेंड आपल्यावर आहे, मतदारावर आहे. त्यांनी कोणाला कसं निवडून द्यायचं आहे. थँक्यू. वेलकम. सध्या बघायला गेलं तर बी जे पी आणि एकनाथ शिंदे धनुष्यबाण हां. चा हे जास्त आहे. अच्छा, म्हणजे ठाकरे बंधूंच्या समोर महायुतीची सरशी होईल असं वाटतंय का? होय, शक्यता आहे. ओके. बरं. शक्यता आहे. ओके. पण हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले त्याचा किती काही परिणाम फरक होईल? नाही, काही हां? फरक पडणार नाही. ओके. सीटर मनसेला सीट मिळतच नाही आहे. हं. आणि हे आता बघायला गेलो तर 25 वर्षात जे झालं पाहिजे मुंबईमध्ये ते काय झालं नाही आहे. ओके. ते फडणवीसांनी करून दाखवलेलं आहे. ओके. आमचं म्हणणं पण आम्ही पण कट्टर शिवसैनिकच आहेत. पण आता जे सध्याची परिस्थितीमध्ये जे मुस्लिम वर्गांना हे पुढे करून चालत आहेत ते काय आम्हाला मराठी माणसांना जमलेलं नाही आहे. कुठे पण जाऊन विचारलं तर हा मोठा प्रश्न आहे. दुसरा एक मुद्दा आहे की मराठी महापौर होणार की कोण महापौर होणार असा देखील सगळी मराठीत राजकीय महापौर चर्चा. झाला पाहिजे, हां? मराठीत झाला पाहिजे. ओके. कोणाचा झाला पाहिजे? आता जे येतील त्यांचाच झाला पाहिजे. म्हणजे बरं. शक्यता म्हणजे आता धनुष्यबाणचं आलं तर चांगलं आहे. बरं. दुसरा एक मुद्दा असतो हिंदुत्व की विकास की असे बरेच मुद्दे आहेत. ते हिंदुत्वाच्या ह्याच्यावरच आम्ही म्हणतो बाळासाहेबचे जे विचार होते ते विचारता काय दिसत नाही आम्हाला. म्हणजे आम्ही आता शिकलेल्या वर्गामध्ये आम्ही विचार केला तर म्हणजे हे बरोबर नाही आहे. जे काय म्हणजे उद्धव साहेबांनी पण जे काय करायला पाहिजे होतं ते मराठी माणसांना बघून हितामध्ये केलं पाहिजे होतं, पण ते काय झालेलं नाही आहे. आणि सध्या आपण जे काही यूट्यूबवर बघतो आहे ते कदाचित ए आय पण होऊ शकतं, त्या सांगता येत नाही. पण ज्या पद्धतीने चालते तर ते आणि बरेच ठिकाणी ते लोकांनी मुस्लिम वर्गाचं हे उभं केलं आहे, तिकीट दिलेली आहे, ते आपल्याला दिली पाहिजे होती त्या बाबतीत. पण ते आता ते त्यांचं राजकारण आहे, तर ते त्यांना जास्त माहिती की काय आहे पुढे. ठीक. तर त्या आपण काय बोलू शकत नाही. अपेक्षा कोणाकडून काहीच नाहीत आमच्या. कोणीही काहीच करत नाही. कुठलाही गटाचा जरी आला ना माणूस तरी तो काहीच करत नाही आहे. त्यामुळे तर काहीच अपेक्षा नाही कोणाकडूनच. आणि या निवडणुकीत कुठला मुद्दा तुम्हाला प्रभावी वाटतो? मराठी अमराठी हिंदुत्व विकास बरेच मुद्दे चर्चेत असतात. विकासाचा मुद्दा इथे असायला पाहिजे हां. असं. बघूया आता काय करतील कोणतं. काय होईल यंदा मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत काय वाटतं? काही सांगू शकत नाही. हां. काहीच सांगू शकत नाही कोणाबद्दल पण आता. टफ फाईट आहे. हो आहेत आहेत. टफ फाईट तर आहेच.